नमस्कार. आपण अधिक मासाचं महत्व काय आहे ते अध्ययन प्रति बघतो आहे. आज आपला 11वा अध्याय आहे. अधिक मासातील पंचपर्वे. सूत सांगतात, ऋषी हो, ह्या कलियुगात पापाचा नाश व्हावा, पुण्याचा उदय व्हावा यासाठीचं वर्णन केलेलं हे अधिक मास महात्म्य फार थोर आहे. अधिक मास ग्रंथाचं भाविकांनी सश्रद्ध मनानं वाचन करावं. नारायणांकडून तो अधिक मास महात्म्याचा इतिहास लक्षपूर्वक ऐकत असता लक्ष्मी म्हणते, प्रभू, मागील अध्यायात आपण अधिक मासातल्या पंचपर्वाचा ओझरता उल्लेख केला होता. तर ती 5 पर्व कोणती? त्या पर्वानं नेमकं काय करावं? काय केलं असता काय फलप्राप्ती होते ते आपण मला विस्तारपूर्वक सांगावं. लक्ष्मीच्या मनातली ती ज्ञान जिज्ञासा ओळखून प्रभू पुढे निवेदन करतात. वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी ही ती 5 पर्वे आहेत. वैधृती पर्वावर जर हातून दान घडेल तर महापुण्याची प्राप्ती होते. व्यतिपात पर्वणीला जर धार्मिक कृत्य घडली तर भाग्योदय होतो. पौर्णिमेला दान घडलं तर चतुरानन प्रसन्न होतो. अमावस्या पर्वणी साधून जर तिळ तर्पण घडेल तर त्यामुळे पितर तृप्त होतात. जो भाग्यवंत द्वादशीचं व्रत करतो त्यावर मी स्वतःच कृपा करतो. माझा लाडका भक्त प्रल्हाद यानं दैत्यकुळात जन्म घेतला असला तरी त्याने हा वैधृती योग साधला, म्हणून त्याला माझी प्राप्ती झाली. जेव्हा इंद्राची संपत्ती माधांता नामक राजाने बळकावली तेव्हा पदच्युत झालेल्या इंद्राला नारदांनी गतवैभव परत मिळण्यासाठी हीच पर्वणी साधून व्रत करायला लावलं. तेव्हा त्याचं पद त्याला परत प्राप्त झालं. हा वैधृती योग साधून जर कुणी दान धर्म करेल तर अशा भाग्यवंतावर सर्व देवता प्रसन्न होता. ह्या पर्वणीला ब्राह्मणाला 16 तिळाचे लाडू, केळी, फळे, नारळ, खारका, सुपाऱ्या इत्यादी वस्तू पात्रात भरून ती पात्रे दान करावीत. ब्राह्मणाचे मंगल आशीर्वाद घ्यावे आणि बहुपुण्य हे पदरी जोडावे. दुसरे पर्व जे व्यतिपात, त्याबद्दल अनेक कथा ह्या वह्या पुराणामध्ये अनेक जागी आलेल्या आहेत. आपले दुःख, आपला वनवास संपावा म्हणून धर्मराजानं हीच पर्वणी साधून जी व्रत केली त्याचं फल त्यालाही मिळालेलंच आहे. काशी क्षेत्राला जाऊन मिळणारं पुण्य आणि ह्या पर्वणीचं पुण्य यांची तुलना होऊ शकत नाही. भाद्रपद अमावस्येचे, समोवतीचे, गंगा स्नानाचे पुण्यही ह्या व्यतिपात पर्वणीच्या पुण्याबरोबर तुलनेत येत नाही. हा योग खरं तर दर महिन्यालाच येतो, पण अधिक मासातील ह्या पर्वाचं महत्व हे अधिकच आहे. त्या दिवशी एका पात्रात 30 नारळ, खारका, सुपाऱ्या इत्यादी ठेवून त्या ब्राह्मणाला म्हणजेच पर्यायाने भगवान पुरुषोत्तमाला दान करावेत. हे व्रत कोणीही श्रद्धापूर्वक करावं इतकंच. ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे फळ मिळणारच हे नक्कीच. मात्र हे कोणतंही कर्म करत असताना ते मी करतोय असा अहंकार असू नये. कोणत्याही कारणास्तव व्रत मोडू नये, अर्धवट सोडू नये. तसंच दुसऱ्यांच्या व्रताचरणातही अडथळा आणू नये. ज्याला प्राप्त मनुष्य जन्माचं खरं सार्थक करून घ्यायचं आहे, जो पुण्य जोडायला आतुर झाला आहे, ज्याला परमार्थ साधायचा आहे, त्यानेच या मार्गाला जावं. इतरांचं हे कामच नव्हे. जय जय रघुवीर समर्थ.